संदेशजी भोईर रेडकर यांचं आगमन झाले. ॲडव्होकेट दिनेश पाटील, गणेशजी काशीनाथ फडके साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही आदर तिथे सन्मान करणार आहोत. तर बाळराम फडके साहेब शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आणि धडाडीचे कार्यकर्ते यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि साहेब सुद्धा खुश झालेत. आज सुपर 12 मध्ये गेलाय 6 स्टार विगर. ऑफिशियल अंपायर आपण मॅच ऑन ठेवा, आमच्या स्कोरर मित्रांचं लक्ष. तर रमेशजी फडके साहेब यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. दिनेशजी गरज साहेब धाकटी जुई, मॅच ऑन आहे, लगेच आम्ही पोहोचतोय मॅच कडे. संतोषजी बोपी साहेब यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. संतोषजी बोपी या लगेच. नामदेव शेठ जमदाडे माजी सरपंच वाकडी आणि वाकडी संघाचे पुरस्कर्ते हर्ष इंटरप्राइजेस सोरा 11. ॲडव्होकेट अरुण पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा प्रशांत पाटील चिखले जे 6 स्टारचे कोच आहेत, प्रशांत पाटील चिखले, यस आपलं वेलकम सुस्वागतम. कोच आहेत 6 स्टार विगरचे, ते सुद्धा खुश आहेत. यस आपण मॅच ऑन करणार आहोत, आता सामन्याकडे वळणार आहोत. राघू जानू फडके ग्रामस्थ यांचं आगमन झाले. यस थोडी दिलगिरी व्यक्त करेन आणि मॅच कडे वळूया. तर संतोषजी बोपी साहेब यांचा इथे आदर तिथे सन्मान होईल. महेंद्रजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते. महत्वाचा सामना आता बी ग्रुप खेळतोय आणि आता विशेष आपण लक्ष केंद्रित करूया सामन्याकडे. यस धन्यवाद. ऐकूया आपण वैभव भोपी यांना. काही सन्माननीय पाहुण्यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. तर संतोषजी बोपी साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 5000 एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सन्माननीय ज्येष्ठ आमचे अतिथी मान्यवर यांचे इथे शुभ आगमन झाले, सहर्ष स्वागत. यस मॅच कडे वळतो. टी मात्रे सर, त्यानंतर आमचे बाळकृष्ण पाटील बीके पाटील आणि के एन पाटील साहेब क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे. संदेश बोपी रेडकर यांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत. सतेज मात्रे आम्ही पाहतोय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यस सुस्वागतम. थँक्यू सागरदास. चला मैदानामध्ये आपण जाऊया. नुकताच षटकार आले तेजसच्या बॅटमधून आणि हा सेन्सिबल क्रिकेट सध्या तो मैदानामध्ये दाखवतोय. पहिलं षटक जे सुरू आहे, पहिल्यांदा टॉस गमावल्यानंतर बॅटिंग खरं तर वाट्याला आलेली आहे. मैदानामध्ये स्वरा हर्ष एंटरप्राइजेस कादे वाकडी आणि सध्या बराबर संघ. पहिल्या षटकातील हा अंतिम बॉल होता. अपील भरपूर झाली, बॉल झाला विकेट किपर कडे. सुदर्शन आपण बघितलं. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक जे आता समाप्त झाल्याने ज्यामध्ये एकंदरीत रणफलकावर धावा आलेत 12, विकेट गेलेत 1. फलंदाज बाद झाले ॲडव्होकेट अरुण पाटील, ज्याने एक चौकार दाखवला, एक सिंगलही केले आणि त्यानंतर त्यांची विकेट मात्र मैदानातून बाहेर झाले. तेजस पवारने एक षटकार 3 बॉलमध्ये त्यांनी 6 रन केलेत आणि रमेश पवार ज्याला आतापर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये, पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आलेत, एक बाद.
12 धावा सध्या फलकावर सिलेक्ट आहेत एका गाडीच्या मोबाईलला. सेकंड ओव्हरला लक्षात घ्या आजोली संघ 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला 4 षटकं फेकायचे आहेत. समोर टायमर ऑन आहे तो कोणासाठी थांबणार नाही. एकदा टायमिंग तुम्ही ओलांडलं तर तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावाच लागेल. रमेश पवार ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडेड खेळाडू ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका. 1 रन या बॉलवर त्यांनी कंप्लीट केलेले. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण बघू शकता डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक. बोर्डवर धावा सद्यस्थितीमध्ये 13 वर आपण बघतायत. फार महत्वाची लढत आहे. याच्या अगोदर ई गटातील 3 लढती आपण बघितल्या त्यामध्ये स्वतःच्या होम ग्राउंडवर अगदी बघू शकता आपण संघ क्वालिफाय झाला सुपर 12 मध्ये. अभिजितच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली. आता बॉलिंगची पहिल्या बॉलवर सिंगल आलेली आहे. तेजस थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट आणि गलीमध्ये खेळायचा प्रयत्न. आता मैदानामध्ये हा प्रश्न विचारला जातोय फिल्डरला का तुम्ही डायरेक्ट हिट का केला नाही. भले पाठीमागे बॅकअप दूर असते परंतु रमेश पवार जो डेंजर एंड कडे धावत होता आणि सुदर्शनला देखील माहिती आहे विकेट किती घातक आहे, खेळाडू किती घातक आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. त्यामुळे या तुम्हाला ज्या संधी मिळत आहेत या छोट्या छोट्या चान्सेस तुमच्याकडे येत आहेत त्या तुम्हाला गमू जमणार नाहीयेत. सुरक्षितरित्या रमेश पवार आपल्या स्क्रीच मध्ये पोहोचत असताना 1 रन इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्येचं टोटल सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकता 14 वर आतापर्यंत नोंदवली गेलेली धावसंख्या अगदी आपण बघतो. रमेश पवार आक्रमक झाला आणि जसा स्लॉट मध्ये दिसला बॉल तसा प्लॉट मध्ये पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार षटकार. विलासदादा नारायण फडके यांची स्पर्धा आपण पाहतोय. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय बाळू म्हात्रे माजी उपसरपंच वाकडी यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. केन पाटील अर्थातच प्रसिद्ध उद्योजक आणि गोल्डन ट्रॉफीचे यशस्वी आयोजक समाजसेवक कृष्णकांत पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. BK पाटील साहेब माजी सरपंच, TD म्हात्रे सर शिक्षित व्यक्तिमत्व, सतीश पाटील यांना आम्ही पाहतोय. बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी आहेत यांचं इथे शुभ आगमन सहर्ष स्वागत. नुकताच षटकार आला होता यावेळेस थोडंसं ऑफ कटर बॉल बघायला मिळाला. थोडंसं वलवलं बॉलला आणि निर्धाव चेंडूची ती सांगता होत असताना कमबॅक देखील इथे केला अभिजितनं. धावसंख्येचं टोटल सध्या 20 वर बघायला मिळते. 2 ताकदवान संघामध्ये चाललेले घमासान बिग फाईट एक मोठं बॅटल बघायला मिळेल. स्लोअर रन केला. वाईड बॉलचा इशारा पंचाने मला केलाय. लेगस्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग झालाय. एक्स्ट्रा रन सांगी कोट्यामध्ये जोडली जाईल. अभिजितचे प्रयत्न हेच आहेत की मैदानामध्ये रमेश पवारला शांत कसं ठेवायचं जो नेहमी आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. एक 4 व्हीलर 5 बाईक विजेता खेळाडू आणि मैदानामध्ये तेवढंच विध्वंसक खेळाडू अगदी बघतो आपण. रमेश पवार यावेळेस ड्राईव्ह करत असताना नॉट इन कडे बॉल हातात आलेला नाही. 1 रन इथेही कंप्लीट केली जाईल. थोडं रिस्की रन घेत आहेत रमेश पवार परंतु ते महत्वाच्या देखील ठरणार या मॅच मध्ये. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 22 वर सध्या सांघिक टोटल विकेट गेली आतापर्यंत 1. साई स्टार संघ जेव्हा खेळत होता तेव्हा बसण्यासाठी खुर्च्यामध्ये जागा नव्हती, खुर्च्या शिल्लक नव्हत्या आणि आता जसा संघ क्वालिफाय झालाय मला वाटतं सगळे प्रेक्षक आणि त्यांचे बच्चा पार्टी घरी गेले. तेजस पवार विरकावून द्यायचं तर लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग. पुन्हा एकदा बॉल पंच सांगतात वाईड. अजून एक एक्स्ट्रा रन. थोडीशी लेंथ आणि लाईन मध्ये बिघाड झाले. अभिजित 11 धावा थोडंसं महागडा देखील ठरलाय. सन्माननीय बालाराम फडके साहेबांचे ते शुभ आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर. तेजसच्या बॅट मधून त्याच्या रडार मधून जेव्हा ऑन फायर होतात तेव्हा प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबतो. फ्युचर आहे वाकडी गावचं आणि तो तेजस ठोकतोय या बॉलवर षटकार. 11 जय बापदेव पाली आणि जय हनुमान उसरली हा संघ इथे खेळणार आहेत. बाळाराम फडके यांचं सहर्ष स्वागत. तर प्लेइंग 11 लिस्ट साठी आपण लगेच संपर्क साधा. मी सूचना करेन. मिहिका 11 जय बापदेव पाली आणि जय हनुमान उसरली
तर सन्मानी आमचे पाहुणे कृष्णा भगत साहेब, कंकन खुटले, ओमकार फडके, स्वस्तिक पाटील आणि रोहित पाटील यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा प्लेइंग 13 ची जी लिस्ट आहे ती घेऊन जा. मी का 11 जय बापदेव पाली आणि जय हनुमान उसरली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, मात्र तुमची लिस्ट घेऊन जा. बोर्लेचे आमचे समालोचक मित्र रोशन पाटील यांनी आजिवली संघाला शुभेच्छा दिल्यात, त्यांचं मनापासून धन्यवाद. पहिल्या 2 पॉवर प्लेची षटक आता जे समाप्त झालेत आणि रन फलकावर एकंदरीत धावांचं टोटल आहे ते 29वा. एक गडी आतापर्यंत गमावलाय. बॅटिंग करत असताना टीम वाकडी संघानं फार महत्वाची लढत आहे. अगदी दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खेळाडू कक्ष तुम्हाला बघायला मिळेल. अगदी समोर खूप चांगल्या पद्धतीने गजबजून भरलं गेलं आहे मैदान देखील. रमेश पवार आखूर टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दिली, फक्त स्कूप केलं, बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. असे फटके खेळताना तुम्ही रमेश पवार या खेळाडूला फार कमी वेळेला पाहिला असेल, जो नेहमी ताकदवान फटके लगावतो, परंतु आज थोडीशी टेक्निक त्याने देखील अवलंबली. धावसंख्येचं टोटल अगदी बघतो आपण वेगानं सुटलेला सध्या मैदानामध्ये स्वराहर्ष एंटरप्राइजेस गावदेव वाकडी संघ 35 वर जाऊन पोहोचलाय. गावदेव 11 आजिवलीच्या विरुद्ध खेळत असताना यावेळेस देखील त्या झोन मध्ये वारंवार लेग साइडला बॉलिंग होते आणि प्रत्येक बॉल लेग साइडला टार्गेट केलं जात आहे. आणखीन एक दमदार हिट, बॅक टू बॅक 2 षटकार. दमदार फटकेबाजी सुसाट वेगाने सुटलाय. रमेश पवार बघता बघता 6 बॉल मध्ये 20 वर पोहोचलाय. नेहमी मेंटॅलिटी स्ट्रॉंग ठेवणारा खेळाडू आहे. मैदानामध्ये सुरुवातीला शांत असतो, त्याच्यानंतर भरपूर आक्रमक होतो, सेट होण्यासाठी थोडा वेळ घेतो आणि त्याचा परिणाम जर कमजोर बॉल तुम्ही रमेश पवारच्या समोर ठेवत असाल तर त्यांना तो योग्य धडा शिकवतो. हे तुम्ही आतापर्यंत बघितलं. 3 षटकार आलीत, एक ओव्हर पिच होता त्यावर षटकार आला आणि मागील 2 चेंडू थोडेसे शॉर्ट लेंथ होते त्यांच्यावर देखील 2 षटकार येताना आपण पाहिलेत. टाइमर ऑन. हो, यावेळेस चुकीचा ठरला. जो अंदाज त्याने बांधला होता ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच बघायला थोडं इंटरेस्टिंग राहील. विशालचा बॉल बघू शकता. रमेश पवार साठी 2 षटकारानंतर दिले गेलेलं प्रत्युत्तर ऍक्शन रिप्ले मध्ये. हो, मला वाटतं प्ले डाऊन झाले. थोडंसं डिफेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं आणि बॅटची इनसाइड एज लागल्यानंतर लेग स्टंप वर जाऊन धडकला हा चेंडू आणि प्ले डाऊनच्या स्वरूपाने मैदान त्यांना सोडावं लागलं. रमेश पवारच्या खेळीचा अंत. सनी फडके आमचे युवा उद्योजक आणि विलासदादा फडके यांचे खंदे समर्थक हरिचंद्र फडके साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मी का 11 जय बापदेव पाले आणि जय हनुमान उसारले तर बाळाराम चाऊ फडके यांच्याकडून 1000चं आर्थिक सहाय्य मिळाले, त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. सामन्याचा आनंद घेत असताना आम्ही पाहतो गोल्डन ट्रॉफीचे यशस्वी आयोजक कृष्णकांत, अर्थातच के एन पाटील साहेब, बी के पाटील साहेब, माजी सरपंच चिपळे, टी डी मात्रे सरांना पाहते सतेज पाटील, बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी. सामन्याचा आनंद घेताना त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. तिसरं षटक जे सध्या मार्गक्रमण करते विशालचं. महत्वाची विकेट आली. प्रशांत पाटील आले आता मैदानामध्ये. 41 वर संघाची धावसंख्या. बाउन्सर अटेम्प्ट केला येत्या क्षणी विशालला, कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो अनुभवतो. एकतर खेळाडू पहिला बॉल जेव्हा नवीन खेळाडू होतो एकतर बाउन्सर साठी जातात किंवा एकतर लेंथ अँड लाईन मध्ये हार्ड हिटिंग साठी. अगदी बघू शकता
जी पॉवरफुल फटके लगावण्यासाठी जे फलंदाज जातात तेव्हा लेंथ अँड लाईन मध्ये बॉल अटेम्प्ट करतात आणि पुन्हा एकदा पॉवरफुल फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली अगदी बघू शकता थोडीशी दमछाक मैदानामध्ये प्रशांत पाटील सुरुवातीचे 2 बॉल त्याच्यासाठी निर्धाव डिलिव्हर्ड करताना दिसलेत. यावेळेस पंचांना बोलावं लागते. अनिल टेंबे सरांचा इशारा आला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूवर मिळेल. धावसंख्येचं टोटल आपण पाहणी करतो. सध्या संघ पोहोचलाय टोटल 42 रन्स 42 पर्यंत. धावा फार चांगल्या तुम्हाला बघायला मिळतात परंतु सध्या चर्चा होते विकेट बद्दल. जे मेन 2 हार्ड हिटर खेळाडू आहेत रमेश पवार अरुण पाटील यांच्या खेळीचा अंत झाले. तेजस अजूनही आहेत. शेवटचा बॉल होता आणि स्टँड अँड डिस्पॅच प्रशांत पाटील शेठजी आणि त्याच्या बॅट मधून आक्रमण. हा लॉंग हिट पॉवरफुल फटका षटकार. तर नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेचे प्रणेते मार्गदर्शक दिशादर्शक आणि सर्वांसाठी हक्काचा माणूस विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा. आणि याच दरम्यान आम्ही पाहतोय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व गोल्डन ट्रॉफीचे यशस्वी आयोजक समाजसेवक के.एन. पाटील साहेब कृष्णकांत पाटील आणि बी.के. पाटील साहेब माजी सरपंच यांच्याकडून समालोचक ग्रुपसाठी 1000चं प्राइज आले. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. नक्कीच कलाकाराच्या कलेची दाद राखणं या माणसानं अगदी जमलेलं आहे आणि त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ही नकळत दिलेली खरं तर शाबासकीची थाप आहे. मॅचकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करूया. 3 ओव्हर संपलेत 48 धावा. प्रशांत पाटील समर्थक रोहन बोपी हरिग्राम यांच्याकडून त्यांना शुभेच्छा. हो यावेळेस थोडस अगदी बघू शकता लेग ब्रेक बॉल सुदर्शन काय काय खरं तर या खेळाडूला आपण बघतो सद्यस्थितीमध्ये बॉलिंग ट्रॅकवर ऍक्शन रिप्ले मध्ये तो चेंडू तिथे दाखवला बेंचच्या माध्यमातून. लेग कटर बॉल राहिला. तेजस पवार 6 मध्ये 13 वर खेळतो हा खेळाडू. परंतु थोडा शॉर्ट लेन ठेवली. बॉल आलाय पाठीमागे. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. पोहोचतील का प्रश्नच बनून राहिला आणि बॉल चालय वेगानं लॉंग स्टॉप मध्ये आलेला. आणखीन एक दर्जेदार चौकार. आणि पाहता पाहता आता स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघाचा अर्धशतक सांघिक अर्धशतक हे पूर्ण झालंय आणि बोर्डवर लागतात 52 धावा 52. जबरदस्त कामगिरी. तेजसनं आता सगळ्या धुरा आपल्या खांद्यावर घेतलेत. मूर्ती लहान कीर्ती महान या खेळाडूची. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी बॉल लो राहिला खाली राहिला आणि खालूनच निघून गेला. अगदी बघू शकता आपण डीप राहिला. सबमरीन डिलिव्हरी सुदर्शनची ते बघा मिळते. मागील बॉल चौकार आला त्यानंतर प्रत्युत्तर डॉट बॉलने त्याने दिले. 52 धावा सध्या फलकावर. डान्सिंग डाऊन द विकेट खेळाचा प्रयत्न परंतु अगदी वेलेवर स्क्रीच मध्ये आले. आणखीन एक डॉट बॉल. वाकडी संघ सध्या मैदानामध्ये चांगलं प्रदर्शन देत असताना आमचे रॉकस्टार प्रवीणचे गायकर गावचे ओळख त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा. धावसंख्येचं टोटल अगदी बघतो आपण बघू शकता सद्यस्थितीमध्ये 52 रिप्ले मध्ये आतापर्यंत धावसंख्येचं टोटल बघू शकता 52. सुदर्शन फटका उंच गेला हवेत. मिसटायमिंग जज करत असताना फुल डाऊन द बॉल कोणती चूक झाली नाही आणि झेल तिथे टिपलाय दीपक सार्डेकर ज्यांना झेल टिपला आणि महत्वाचा विकेट वेल सेट खेळाडू तेजसच्या खेळीचा अंत.
अगदी बघू शकता फलंदाजीसाठी आलाय अविनाश आलाय मैदानामध्ये. सुदर्शन उत्कृष्ट गोलंदाजी सध्या तो साकारतोय. चौथ्या षटकात अंतिम बॉल बघा, अर्धा मिनिट राहिलाय तुमच्याकडे हा बॉल डिलिव्हर करण्यासाठी. पुढे सरसावले थोडस मिसटायमिंग आहे परंतु एक रन जरूर मिळेल. बघता बघता 4 षटक आता मैदानामध्ये संपले आणि 4 षटकामध्ये सांघिक टोटल आपण बघू शकता बोर्डवर लागले त्या 53 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे काही मान्यवर कृष्णा भगत साहेब, कंकणजी कुठले असतील, ओमकार फडके, स्वस्तिक पाटील, रोहित पाटील, हरिभक्त पारायण, काळूराम कुठले असतील, जोमा फडके साहेब, कमळाकर फडके, वासुदेव फडके आणि राहुल फडके या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. विगर गावातील हे सर्व ग्रामस्थ आणि ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही संघनायक आपण येऊन थांबा. मिहिका 11 जयबाबदेव पाली आणि ज्या हनुमान उसरली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि टॉससाठी मी विनंती करेन चिपळेचे शाखा प्रमुख गोल्डन ट्रॉफीचे यशस्वी आयोजक कृष्णकांत के एन पाटील साहेब आणि माजी सरपंच बी के पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही संघनायकाची नोंद घ्या. तर 4 षटक संपलेत. 53 धावा सध्या फलकावर आहेत. अविनाश आहेत, प्रशांत आहेत, शैलेश अंतिम षटकामध्ये आलेत. पंचाचं बोर्ड आकाशाकडे. कॉट बिहाइंड द विकेट. अविनाशच्या खेळचा अंतम. टीम आजिवलेनं वेळेला महत्त्व दिलं आणि अशा पद्धतीचं सर्व संघाने आम्हाला कोऑपरेट करा, कारण नेरे धुंद्री विभाग असोसिएशनच्या मान्यतेनुसार स्पर्धा आम्ही इथे सुरू ठेवल्या आणि वेळेला सुद्धा महत्त्व देतो. 5 ते 6 मिनिटांमध्ये उरलेले चेंडू फेकायचे. टीम आजिवले टार्गेट सेट करण्यासाठी राहिलेले उर्वरित शेवटचे 5 बॉल. येत्या क्षणी प्रतीक मैदानामध्ये आक्रमक झाला होता आणि डायरेक्ट हिट. काम बनलंय. प्रतीकला ज्या वेगाने तो मैदानामध्ये आला त्याच अपेक्षा अर्धवट ठेवून मैदानातून बाहेर पडतावं लागलंय. आणखीन एक धक्का. जमदाडे हा बॅटिंग साठी आता आलाय. सन्माननीय नामदेव जमदाडे यांचे सुपुत्र त्याने पुरस्कृत केलेला स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी हा संगम. बोर्डवर धावा अगदी बघतो आपण 53 मैदानामध्ये. प्रशांत खोदून काढला बॉलला. अगदी फिल्डिंग तिथे थोडी खराब झाली. बॅकअप नव्हतं आणि बॉल चाललाय. हा नशिबाचा आणखीन एक चौकार. 4 रन. वेगवान राहिली प्रशांत पाटील यांची फलंदाजी. कठीण परिस्थितीमध्ये संघाला जिथे गरज आहे तिथे बॅलन्स करण्याचं काम सध्या केलंय. आणखी एक लोअर फुलटॉस बॉल परंतु इनफिल्डच्या वरून बॉल पाठीमागे चाललाय. जजमेंट पहिल्यांदा थोडं चुकीचं होतं. दुसरे साइड निघालेत. ओव्हर थ्रो. 2 रन या बॉलवर मिळत आहेत. आता परिस्थिती अशी की जिथून प्रशांतला हवे स्ट्राईक, कारण तो एक वेल सेट झालेला आहे सध्या मैदानामध्ये. धावसंख्येचं एकंदरीत पाहणी आपण केली तर संघ पोहोचलाय सध्या
59 वर बघू शकता आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते अतिरिक्त एंटरप्राइजेस सन्माननीय श्री वैभव शेठ ढवले साहेब स्क्रीनवर तुम्हाला देखील दाखवण्याचं काम करतायत. एकवर इव्हेंट्स शेवटचे 2 बॉल उर्वरित राहिलेत. 59 धावा फायटिंग टोटल सध्या बनले बोर्डवर. वेगवान बॉल नाही थांबू शकले, मिस झाले फलंदाज आणि तेवढेच मिस झाले. अगदी बघू शकता आपण विकेट किपर बॅकअप मिळाले नाही आणि पंच सांगतात लेग बाईसचा चौकार. व्यासपीठावर येऊन थांबा. रोहित आले तिकडून. पालीचे कॅप्टन उसरली संघाचे कॅप्टन आपण वर येऊन थांबा व्यासपीठावर. शेवटचा बॉल 63 बोर्डवर. हो इथे हे काय घडलंय, पंच आम्हाला जरूर इशारा करतायत. हा बॉल वाईड आणि त्याच्यावर आलेला हा चौकार आपण बघतोय आणि पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायर कडे वेस्ट ऑफ हाईट चेक करण्यासाठी आणि हा रिव्ह्यू असेल DRS असेल. मला वाटतं पंच तुमचा अंपायर्स रिव्ह्यू आहे का? यस अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल. हा बॉल फार महत्वाचा आहे. जरूर वाईट +4 आले 5 धावा. भले वाईट येऊ द्या किंवा नो बॉल येऊ द्या 5 धावा तर नक्कीच आहेत. परंतु नो बॉलचं बेनिफिट हे असतं की अपकमिंग बॉल फ्री हिट असतं. त्यामुळं हा रेफर केल्या पंचांनी. थोडंसं डाऊट त्यांच्या मनामध्ये आहे. चेक केलं जातं असताना अगदी तिसरे पंच विशाल पाटील सर जॉईंट आहेत आमच्या सोबत. इट्स अ नो बॉल. त्यामुळे येणारा अपकमिंग असं फ्री हिट. नो +4 5 धावा आलेत. सांघिक टोटल चेस करत असताना या 5 धावा फार टोचत राहतील. संघ 68 वर पोहोचला. फ्री हिट सी संधी खोदून काढायचं होतं. बॉल पाठीमागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे. रन जरूर पूर्ण होते. दुसरी साठी निघालेत आणि बघता बघता 2 रन या बॉलवर पूर्ण होत आहेत. फ्री हिट होती हे विसरू जमणार नाही. सुदर्शन अपील जरी हलकीशी त्यांनी केली परंतु 2 रन या बॉलवर जरूर मिळतात. खेळाचं पहिलं सत्र पहिला डाव हा समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये धावा झाले 70 आणि जो हायेस्ट टोटल राहिलाय आजच्या रजनीतील करायचे 71 71 टू विन गावदेवी अचिवली. नक्कीच वैभव 25 मिनिटांमध्ये अगदी हे सत्र समाप्त झालं. हरिभक्त पारायण राघव जानू फडके यांचे इथे शुभ आगमन झाले. दोन्ही कॅप्टन या मी कृष्णकांत अर्थातच KN पाटील साहेब शाखा प्रमुख चिपळे प्रसिद्ध उद्योजक आणि BK पाटील साहेब माजी सरपंच 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मेहिका 11 जय बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान उसरली. टॉस होईल इथे. दोन्ही संघनायक रेडी आहेत. टॉस कॉइन आम्ही पाहुण्यांकडे सुपूर्द करतो. दोन्ही कॅप्टन आलेत. मी आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण टॉस करतोय. 5 षटकांचा आज ग्रुप B पाहतो आणि 8चा पोल. तर टॉस कॉइन देतो. एका बाजूला साई स्टार क्रिकेट संघ विगरे आणि एका बाजूला ग्रामस्थ मंडळ चषक. तर BK पाटील साहेबांना मान दिलाय. KN पाटील साहेबांना कॉल येईल. कॉल कोण करेल? पाली. ग्रामस्थ मंडळ कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय पाली संघानं. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. धन्यवाद. तर रोहितनं टॉस जिंकला आपण त्याच्याकडे वळतो. डिसिजन का असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती दिली. या सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. कशी तयारी या स्पर्धे मॅनेजमेंट बद्दल का म्हणणार? आज टीममेट्स बद्दल जास्त आम्ही विचारणार नाही. वेळेला आम्ही खूप महत्त्व देतो. तयारी तशीच असेल कारण का आम्ही जे मागच्या आता 2-4 टुर्नामेंट जसं खेळलोय त्याच पद्धतीने आम्ही खेळण्याचा प्रयत्न करून चांगले खेळलोय. आता कानावला पण तुम्ही होते आणि तसाच खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच रोहित खूप सारे शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय पसंती दिली क्षेत्ररक्षणाला. बॅटिंग करेल टीम उसरली. अभिनंदन आपल्या शुभेच्छा देतो. बॅटिंग करत असताना काय टार्गेट सेट कराल? टार्गेट असं काय नाही, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आणि समोरचा संघ पण खूप चांगला आहे आणि आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये आज काही चेंजेस का तोच संघ खेळणार आहे? नाही तोच संघ आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. पाहुण्यांच्या सन्मानासाठी आम्ही वळतोय आणि आमचे सन्माननीय पाहुणे अर्थातच TD म्हात्रे साहेब, सतीश पाटील आमचे सन्माननीय. मी विलासदादांना विनंती करेन
ग्रामस्थ मंडळ चषकाची ही स्पर्धा आपण पाहतो विलासदादांच्या नावाची स्पर्धा माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक आणि कृष्णकांत के.एन. पाटील साहेब शाखा प्रमुख चिपळे यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतोय। अतिथी देवो भव आणि पाहुण्यांचा इथे सन्मान होईल। त्यानंतर मी विनंती करेन बी.के. पाटील साहेब माजी सरपंच क्रिकेटवर प्रचंड त्यांचं प्रेम आहे त्यांचा सुद्धा इथे आदरातिथ्य सन्मान होईल। मॅच ऑन राहील लक्ष सुद्धा सामना सुरू राहील टाइमर सेट केलाय 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करावे लागतील। तर बी.के. पाटील साहेब माजी सरपंच यांचा इथे सन्मान होईल। अतिथी कक्षामध्ये आपण व्हीआयपी डाईस वर पाहतोय टी.डी. म्हात्रे सर एक शिक्षित व्यक्तिमत्व अनेक विद्यार्थ्यांना घडवल्या आणि हे त्यांचं समाजकार्य अगदी टी.डी. म्हात्रे सर हे शिक्षित व्यक्तिमत्व अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठा मोलाचा वाटा राहिला। नेहमीच या पंचक्रोशीमध्ये सर्वांचे ते आदर्शवत व्यक्तिमत्व राहिले। तर टी.डी. म्हात्रे सर यांचा इथे सन्मान होईल विलासदादांच्या शुभ हस्ते। शिक्षित व्यक्तिमत्व प्रेमळ आणि विनम्र स्वभावाचे अगदी युवा वर्गाला तरुण पिढीला त्यांचं खूप मोठं सहकार्य असतं ते टी.डी. म्हात्रे सरांचं आम्ही इथे आदरातिथ्य सन्मान करतो। ऑफिशियल मॅच ऑन करू शकता आमच्या स्कोररांचं लक्ष आपण जरूर मॅच ऑन करतो। तर टी.डी. म्हात्रे सर आपलं मनपूर्वक धन्यवाद। यानंतर आमचे शिक्षित व्यक्तिमत्व सतीश पाटील बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी आहेत क्रिकेटवर सुद्धा प्रचंड प्रेम तर सतीश पाटील यांचा आम्ही सन्मान करतो। सतीश म्हात्रे त्यांचा सुद्धा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतो। मॅच ऑन आणि पहिला चेंडू आपण पाहतो लॉंग हिट यस अंपायर सिग्नल येईल बिग शॉट षटकार। ब्रेक मध्ये आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे वळू। तर सामना आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला संघ आजिवली खेळतो आणि त्यांच्या विरुद्ध दोन करताना संघ वाकडी आता फिल्डिंग टीम तो वळूया आपण सामन्याकडे। 71 धावांचं लक्ष्य सुदर्शन आहे। सुरुवात त्याच्याकडून आपण कमालीची पाहिली सुरुवात षटकाराने केली आणि सुदर्शनला आपण जरूर पाहतो 71चा पाठलाग करायचे तेजस पवार आहेत। विकी म्हात्रे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत। तेजस पवार युवा गोलंदाजी शरीरभेदी गोलंदाजी चपलता बघा स्वतः गेला डायरेक्ट हिट केल्या कमालीचा सामना रंगेल। दोन्ही संघ बलाढ्य आहेत बलवान आहेत दोन्ही संघ मातबगार आहेत दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट मंडळी मैदान गाजवण्याची क्षमता दोन्ही संघाकडे। सामना चुरशीचा होईल का? बॅटिंग लाईनअप मध्ये बाहुबली ओळखला जातो तो सुदर्शन गायकर वन ऑफ द ग्रेट हिरो टेनिस क्रिकेट मध्ये व्यवसाय खेळाडू मध्ये ओळखला जातो सिक्सर किंग ओळखला जातो। मात्र जी सुरुवात केली ना रमेश पवार आऊन 20 धावेची खेळी तेजसनं 17 धावेची खेळी फलंदाज होता प्रशांत 3 चेंडू नंतर एकूण धावा धावफलकावर 7 71चं टार्गेट तेजस पवार ओ गती थोडी कमी केली मिड ऑन कडे खूप चांगले क्षेत्ररक्षण फील्ड तिथे होईल। ॲडव्होकेट अरुण पाटील यांना आपण पाहतो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा युवा वर्गांसमवेत ते क्रिकेटला एन्जॉय करत असतात। ॲडव्होकेट अरुण पाटील असतील यांना आपण पाहतो मिड ऑन कडे तेजस पवार प्रचंड वेग बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही। अमरजी खुटले यांचे इथे शुभ आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत। कंपॅरिझन करूया जेव्हा विशालनं पहिलं षटक हाताळलं तेव्हा धावा दिल्या होत्या 12 आणि या वेळेला आतापर्यंत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय टोटल 7 धावा आहेत 7 रन्स। तेजस पवार फुटवर्कचा वापर लॉफ केलाय लॉंग ऑफच्या वरून आणि दे धक्का घे छक्का षटकार
12 धावा होत्या टीम जेव्हा बॅटिंग केली. संघ होता आपण पाहिलं वाकडी संघ आणि आता या वेळेला पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात. ओमकार फडके, स्वस्तिक पाटील, रोहित पाटील, हरिभक्त पारायण, काळूराम खुटले, सोमा फडके, कमलाकर फडके यांना पाहतो. वासुदेवजी फडके सामन्याचा आनंद घेताना, राहुल फडके, हरिभक्त पारायण, राघव जानू फडके यांना आम्ही पाहतो. अमरजी खुटले यांचं इथे आगमन झाले. टी मात्र सरांना पाहतो. आज केन पाटील साहेब असतील. असं म्हटलं जातं का माणसाचा मोठेपणा हा त्यांच्या वयावरून ठरवायचा नसतो आणि तर त्यांच्या कर्तृत्वावरून ठरवायचा असतो असे सर्व मंडळी. असं म्हटलं जातं विलासदादांची स्पर्धा आहे. काही माणसं जन्मता मोठी असतात, काहींवर मोठेपणा लादले जातं, मात्र काही माणसं स्वकर्तृत्वावर मोठी होतात जी समाजासाठी मोठेपणासाठी झटत असतात. आज आमची प्रचंड पाहुणे मंडळी. रमेश पवार लेफ्ट आर्म राऊंड विकेट गॅप मध्ये चेंडू आहे नक्की क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि फटका आलाय. 4 धावेसाठी चौकार. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा 17. राऊंड विकेट. ओ शरीरावर वॉट अ टायमिंग. ग्रेट स्ट्रोक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल आणि शाखा प्रमुख कृष्णा शेट्ट पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला आर्थिक साह्य आम्हाला मिळाले. त्यांचं मनापासून धन्यवाद. सर्व आमचे पुरस्कर्ते बीके पाटील साहेब, माजी सरपंच चिपळे यांच्याकडून सुद्धा आर्थिक साह्य आम्हाला या स्पर्धेसाठी मिळालं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. ओ खराब चेंडू. स्टेडी सुरक्षित असेल कोणी नाही. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना मॅच मध्ये आनंद देणारा क्षण. मॅच मध्ये नक्कीच ही अटीतटीची लढत. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं आणि असं म्हटलं जातं का क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं. रमेश पवार आऊट. 2 चौकारानंतर 2 धावा. एकूण धावफलक 23. टार्गेट 71. रिक्वायर्ड रन रेटची गती थोडीच धावांची कक्षा ही रुंदावावी लागेल कारण ज्या पद्धतीने हल्ले चढवले. तेजस होता, प्रशांत होता, रमेश पवार आऊ होता आणि त्याच पद्धतीनं पलटवार करावा लागेल. भागीदारी चांगली आहे. ओ टप्पा पडला. चेंडू तसा स्विंग झाला. भेदकता होती. चेंडूवर नजर होती. सुदर्शन उत्तम फुटवर्क त्याच्याकडे. नेहमी आपण पाहतो व्यवसाय खेळाडू ओळखला जातो सुदर्शन गायकर. बॅकफुटला गेले. स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. यस. बॅट्समन आउट. विकेट. पहिला धक्का. एकूण धावा असताना 23. स्पर्धेचा आनंद घेत असताना 16-11 हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघ हा खेळतो. असं म्हटलं जातं का क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, विनिंग डॉमिनेशन, विनिंग स्किल. क्रिकेट खेळामध्ये ते स्किल तुमच्याकडे असावं लागतं. पार्टनरशिप बिल्डअप झाली होती आणि तिथे धक्का दिला. 23 वर पहिला गडी बाद. महेंद्रजी भगत साहेब यांची प्रचंड मेहनत. सनी फडके असतील, आमचे बाळाराम फडके या स्पर्धेचा आनंद घेत असताना. तर बाळाराम फडके आजचे अन्नदाते. सनी आम्हाला माहिती देतो. साई स्टार विगर संघ खेळलाय. आज पवित्र दिवस सुद्धा आहे. तुकाराम बीच आपण जरूर पाहतो. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा 23. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू. वाईटचा कॉल येईल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा कंपॅरिझन करूया. 2 षटकानंतर 29 होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम वाकडीनं आणि आता धावा एकूण आपण पाहतो 24. अपील जोरदार झाली. आऊला पाहिलं मात्र चेंडू फरार झालाय. लॉंग स्टॉप कडे आणि मिळतील 4 धावा. त्याच पद्धतीनं पलटवार होतो.
लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं फटका खेळायचा होता, लेग स्टिक वरून बघा तीक्ष्ण नजर होती. आउटसाइड लेग स्टंपला पीच झाला चेंडू आणि तिथे 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गेला. वेगानं आपण हे चित्र पाहिलं आहे माध्यमातून. आठ संघ खेळतील. पुढचा संघ टॉसविन टीम मी का 11 जय बाबदेव पाली. आपण फिल्डिंग घेतल्या, आपण क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचे या सुद्धा सूचना आम्ही देतो. वेळेला महत्त्व देणं खूप महत्त्वाचे. जर स्पर्धा लवकर कव्हर झाली 1 पर्यंत तर आम्ही एक संघ आज क्वालिफाय करू हा प्रयत्न असेल, कारण फायनल नाईट आहे तेव्हा सुपर 12 जास्त लोड आहे, शो मॅचेस आहेत. हर्ष आलाय. तिसरा षटक लॉंग ऑफ कडे या स्कूट फिल्डिंग. हर्ष जमदाडेला पाहते. नामदेव जमदाडे माजी सरपंच वाकडी ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांचे चिरंजीव आहेत. शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये हर्षनं काय गोलंदाजी केली होती. दर्जा त्याच्याकडे, गोलंदाजीकडे दाहकता त्याच्याकडे, स्किल त्याच्याकडे, परिस्थिती पाहून चेंडू डिलिव्हर करणं ही कला त्याच्याकडे आणि वडिलांचं मार्गदर्शन. नामदेव जमदाडे 40 प्लसचे उत्तम खेळाडू आणि आज हर्षला आपण पाहतो. एकूण धावा दाफलकावरती टोटल 29. वेळेकडे सुद्धा लक्ष द्या. 10 मिनिटं झाली. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये आपल्याला फिनिश करावे लागतील. काही आमचे ग्रामस्थ यांचे इथे शुभ आगमन झाले. भोकरपाडाची साजन फुलोरे, रुपेश फुलोरे, राम फुलोरे. ड्राईव्ह होते ऑन साइडला, कार्पेटच्या माध्यमातून सिंगल मिळेल. नकार दिला अनिकेत फुलोरे. मी विनंती करेन भोकरपाड्याचे आमचे मान्यवर साजन फुलोरे, रुपेश फुलोरे, राम फुलोरे असतील, अनिकेत फुलोरे आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. ग्रामस्थ मंडळ चषक आपण स्पर्धा पाहतोय. 71 धावा. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खोटं असतं. काल जो सामना पाहिला, संघांची नावं आम्ही घेणार नाही, मात्र 21 धावेसाठी नाकी 9 आणलं 4 षटकामध्ये. अनिल जिगरे साहेब प्रसिद्ध उद्योजक वांगणी यांचं आगमन झाले. यस, फाईटचा कॉल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस 31. तर प्रशांत पीपी काल हॅपी होते कारण ते त्या गावचे जावई होते. कालचा सामना चित्तथरारक होता. 16 चेंडू 40 धावा. हर्ष शरीरभेदी गोलंदाजी, गती कमी केली, नियंत्रण चांगले, भेदकता हर्षकडे. मी मगाशी म्हटलं यंगेस्ट टॅलेंट, वडिलांचा आदर्श घेत असताना गोलंदाजीचे तो धडे घेतो आणि त्याच पद्धतीनं अगदी ती गोलंदाजी हाताळतोय. हर्षला आपण जरूर पाहतो. हर्ष नामदेव जमदाडे गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये युवा जिगरबाज आहे. प्रचंड टॅलेंट त्याच्याकडे. समोर किती मोठा फलंदाज असला त्याच्या समोर गोलंदाजी करण्याचं धाडस हर्ष कडून आम्ही पाहिलं. 15 मध्ये 39. ट्राय करतोय डीप कडे, पॉइंट क्षेत्राकडे पाठलाग होईल, मात्र हा सनसनीत चौकार. चं टार्गेट. धावा धावफलकावरती टोटल एकूण धावा 36. 3 षटकानंतर 48 होत्या जेव्हा फलंदाजी केली वाकडी संघाने आणि आता धावा 36. 2 चेंडूंचा खेळ बाकी. प्रचंड पॉवर हिटिंग केली, मात्र इथे जरूर सिंगल निघाले. 2 धावेसाठी वेगानं नजरेसमोरून धाव सोडण्याची तयारी. काल आम्ही आनंद देणारा क्षण पाहिला. 2 वेळा 4 धावा पळून काढल्या संघ होता. जरूर संदेश आम्हाला माहिती देईल. आधी संघ एका इनिंग मध्ये 2 वेळा 4 धावा पळून काढल्या. क्रिकेटमध्ये रंजकता, संगम होते आणि यश होते. अनिल दादा गरत क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते यांचे इथे आगमन झाले. वांगणी त्यांचं सहर्ष स्वागत.
अनिल दादा गरत प्रचंड क्रिकेटची हौस आणि आज त्यांची उपस्थिती पाहतो. वेलकम सुस्वागतम. यस अंपायर यू टेक्निकल टीम वाईट साठी जरूर आपण म्हणणार आहोत. टीव्ही अंपायर ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धेचा दर्जा खूप चांगला आहे. क्वालिटी टी क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळतं. खूप डेव्हलप करताना आपण पाहतोय साई स्टारची स्पर्धा. काही क्षणी टायमर ऑफ असेल जेव्हा काही जिनून रिझन असेल. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फिनिश करावी लागतील. हर्षला पाहतो. डिसिजन पेंडिंग फायनली येईल आमचे टीव्ही अंपायर्स. नक्कीच एका बाजूला वाकडी एका बाजूला संघ आजिवली पाहतो. डिसिजन पेंडिंग. मैदानावर असं सुद्धा म्हटलं जातं का खेळाडू खेळाला किती सिरियसली घेतात हे सुद्धा पाहिलं जातं. सर्व आमची ग्रामस्थ मंडळी फील्ड सेट करा. ऑफिशियल अंपायर्स विशाल पाटील सर आपण जॉईंट व्हा. थोडे डाऊट्स आहेत क्लिअर हो. क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. डाऊट आहे थोडंसं आमचा मॅनेजमेंटला तर ऑफिशियल्स विशाल पाटील सरांना विनंती करेन. 9:31 अजूनही आपल्याला इम्पॉर्टंट मॅचेस कव्हर करायचे. जयेश भालेकर यांना आम्ही पाहतो मॅचचा आनंद घेत असताना. ऑलराऊंडर आहेत. वेलकम सुस्वागतम. विशाल पाटील सर कॉन्टॅक्ट करा. थोडा इमर्जन्सी कॉल आहे. डिसिजन पेंडिंग आहे. यस ऑन फील्ड डिसिजन आला आणि त्याचं डाऊट्स क्लिअर करतो. ऑफिशियलची मदत खूप महत्त्वाची असते. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण सेटअप रेडी ठेवा. स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर आज खेळणारे. तिरंगा 11 दुंद्रे विरुद्ध करतेश्वर बिंगार खेळेल. संग्राम 11 नीतला चांगली फाईट बी ग्रुप. स्कोरर आमचे सागर फडके 200 युवा स्कोरर आहेत. डिसिजन पेंडिंग. यस फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. ऑफिशियलची मदत आम्ही याच्यासाठी घेतो का डाऊट्स क्लिअर झाला पाहिजेत. कारण कधी कधी असं होतं जेव्हा मॅनेजमेंट डिसिजन देतो त्यावर नाराजी व्यक्त होते. आणि आता एकूण धावा टोटल 38 विनिंग कॅल्क्युलेशन 12 चेंडू 33. आनंद देणारा क्षण असतो. काही आमच्या सन्मानी अतिथी मान्यवर यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ भरभरून प्रेम करणारे सुरेश महाराज गोपीनाथ महाराज यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम. 12 चेंडू 33. चला मॅच ऑन करा. 5 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट करायची. टीम 16-11 हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. पहिला चेंडू लॉफ केला डीप स्क्वेअर लेग कडे. दिस इज अ बिग शॉट. सिग्नल येईल. मिळतील 4 धावा. सनसनीत चौकार. एकमेकांसाठी उभे ठाकलेले दोन्ही संघ. चौकार आलाय. दबाव जरूर निर्माण होईल. मिड ऑफ कडे चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल. समीकरण 71चा पाठलाग करायचे. एकूण धावा रमेश पवार आऊला पाहते. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे बलाढ्य आहेत.
एकूण धावा फलकावरती टोटल संघ पोहोचलाय 43-71 टार्गेट. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर स्पर्धेचा नियम आहे 10 मध्ये 28. सामना कोण जिंकेल द्वंद्व युद्ध मैदानावर रंगतोय. 16-11 हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी आणि गावदेवी 11 आजिवल्या. रंगतदार सामना आहे. 10 बॉल 28 स्ट्राइक रेंजला खेळतोय. तौशिफ कडे प्रचंड गुणवत्ता. वाईटचा कॉल येईल. 40गाव प्रीमियर लीग स्पर्धा ज्याने अनोख्या खेळानं चर्चेमध्ये असलेलं नाव तौशिफला आपण स्ट्राइक रेंजला पाहतोय. 10 बॉल 27 समोर ठेवल्या. ऑन साइडला ड्राईव्ह करतो स्क्वेअर लेगला. बॅकअप रेडी. मिसफील्ड झाली. निघालेत 2 धावेसाठी क्विक. यस टीव्ही अंपायर कडे रेफर केले. विशाल सर इथे जॉईंट आहेत रनआउट साठी. टीव्ही अंपायर ऑन फील्ड अंपायर डिसिजन आले. रंगतदार लढत. अटीतटीची लढत. काय येऊ शकतो. फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग टीमला विनंती करेन थोडा आपल्याला वेळ वाचवायचे. शॉर्टेस्ट टीम मीटिंग चर्चा तिथे होईल. अंडरस्टँडिंग चांगले. मी मगाशी म्हटलं का तुम्ही मैदानावर काय योगदान देता ते खेळामध्ये खूप महत्वाचं असतं आणि मैदानावर खेळाडू सामन्याला किती गांभीर्याने सिरियसली खेळतात हे महत्वाचं. डिसिजन पेंडिंग. रनआउट आहे की नाही ते चेक केलं जाईल. 71चा पाठलाग करायचे. डिसिजन पेंडिंग. पाहुण्यांचा पाहुणचार करताना आमचे अशोक फडके प्रसिद्ध इलेक्ट्रिशियन. यस रनआउट आणि हा धोका असेल कारण ही बिग विकेट गोल्डन विकेट. मी मगाशी म्हटलं का या तौशिफकडे गुणवत्ता होती. मॅचला कमबॅक त्यांनी दिला असं मात्र थोडा निराशाचं वातावरण. विकेट नक्कीच मिळेल. रनआउटच्या रूपाने समीकरण बदलेल. विनिंग कॅल्क्युलेशन अनालिसिस. 71चं टार्गेट. एकूण धावा फलकावरती 45. 9 चेंडू 26 धावा होऊ शकतात. 9 मध्ये 45 धावा आम्ही चेस होताना पाहिले. क्रिकेटमध्ये उलटफेर होतात मात्र ज्याचं थांबणं गरजेचं होतं तो तौशिफ बाद झालाय. नवीन सुदर्शन गायकवाडनं योगदान दिलं 17 ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकाराचा समावेश. तौशिफ त्याला साथ देत आणि क्लिअरली आपण पाहतोय. रनआउट. एलईडी स्टंप एलईडी बेल्स पाहतो भूषण गवते ज्यांनी आम्हाला सहकार्य केला. आणि बघा एकविरा इव्हेंट अगदी कॅमेरामन खूप चांगलं वर्क. यस डेफिनेटली रनआउट. मॅच ऑन. 9 चेंडू आणि 26 धावेची गरज. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करून देईल टीम गावदेवी 11 आजिवली संघाला. 9 चेंडू आणि 26 धावा. नवीन फलंदाज आलेत. शैलेश क्रमांक 4 वर. सेट फलंदाज आदेश आहेत आणि गोलंदाज रमेश आऊ. आक्रमणाचा प्रयत्न लॉंग ऑन कडे गेला. सिंगल तर मिळेल. प्रयत्न झाले. तयारी दाखवली मात्र नकार दिला. सिंगल. समीकरण पाहिलं 71चा पाठलाग करायचे. 46. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आणि तेवढ्या ताकदीचे प्रयत्न होत असताना 8 चेंडू आणि 25 धावेची गरज. स्लोअर वन बीट करताना यष्टीरक्षक कमालीचं. मॅच मध्ये कमबॅक करताना 16-11 हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. आता 7 मध्ये 25चं समीकरण. एकूण धावा 46. 71चं टार्गेट. ऑफ स्टंपवर भेदकता अचूकता लयबद्ध शैलीदार गोलंदाजी आवडली असेल मात्र नक्कीच अंपायरनी रेफर केले. वाईट साठी रेफर केले टीव्ही अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग. आपण पाहतो आऊचा हा चेंडू ऑन स्विंग केला. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की नाही व्हाईट लाईनच्या बाहेर ते चेक करूया आपण. टेक्निकल टीम. भरपूर वेळ चालला आपण पाहतोय आता या सामन्यांसाठी. फेल डिलिव्हरी. क्विकली डिसिजन आलं. 71चा पाठलाग करायचं. 9:39 बी ग्रुप पहिला सामना.
6 चेंडू आणि 25 धावेची गरज. सुपर ओव्हर हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. सुंदर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतोय. 16-11 हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. बघा स्क्रीनवर पाहतोय सुपर ओव्हर. जर बरोबरीमध्ये सामना झाला तर तर 6 चेंडू आणि 25 धावा. षटक घेऊन आले गोलंदाज अविनाश. षटक क्रमांक 5 व शेवटचं. पहिला चेंडू जोरदार प्रहार. हल्ले चढवण्याचा प्रयत्न सुरू. निघाले 2 धावेसाठी. थ्रो केलाय. 2 धावा मिळतील. 6-25. आऊ सांगतो काही घाई करायची गरज नाही. कदाचित ही सांकेतिक भाषा असेल. मैदानावर काय करायचं हे सुद्धा विचार विनिमय होईल. बॅटिंग करताना रमेश पवार आऊला पाहतोय. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 5 मध्ये 23. मोठे फटके येणं खूप महत्वाचे. अविनाश खराब चेंडू. फटका फसला. बॅट्समन आउट. एज लागले. आता 4 मध्ये 23. गरज महत्वाचा सामना. प्रेक्षक वर्ग सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतो. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. खेळाडू कक्षामध्ये शांतता आहे. प्रेक्षक वर्ग बघा रमेश पवार आऊची स्माईल आपण पाहतो. तिथे इम्पॉर्टंट चर्चा होती. यंगस्टार आऊन हा संघ खूप चांगला बांधलाय. मग ॲडव्होकेट अरुण पाटील असतील. प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे. 4 मध्ये 23. फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक स्लिप वरून प्रयत्न जरूर झाले. मात्र सिंगल डबल काही बिघडणार नाही. वाकडी संघाचं संतुलन जबरदस्त आहे. टीममेट्स चांगला ताळमेळ बसलाय. सिरियसली खेळाला त्यांनी घेतलं. आणि जर तुम्ही खेळाला सिरियसली घेतलं पॉझिटिव्हने खेळलात तर तुम्हाला नक्कीच मैदानावर चांगला खेळ द्यायचा तो. मात्र सुदर्शन तोशी बाद झाल्यानंतर थोडा डाव गडगडला. टीम आजिवली. 3 मध्ये 22. यस बॅट्समन आउट. आता 2 चेंडू 22. स्पर्धेचा आनंद घेत असताना आम्ही पाहतोय महेंद्रजी बघत असतील. प्रचंड मेहनत. सनी फडके असतील. बाळाराम फडके. ग्रामस्थ मंडळांची स्पर्धा. अगदी सुनियोजित आयोजन. चांगलं व्यवस्थापन. अगदी वेळेमध्ये पाहुण्यांचा सन्मान होते. मॅचकडे फोकस होते. वेळेला महत्त्व देतो आज सर्व आमची मान्यवर मंडळी. प्रचंड सहकार्य. आज दुसरी डे नाईट. अविनाश आक्रमण केलाय मात्र लेट झाले. वेळ निघून चाले. गुड कॅच. अमितने हा झेल टिपलाय लॉंग ऑन कडे. गुड कॅच. आणि आता दबाव निर्माण केलाय. बघा पाली संघ रोहित रेडियत अगदी खूप चांगल्या पद्धतीनं ते सहकार्य करतात प्रत्येक आयोजनाला. आणि ते सुद्धा एक चांगले आयोजक सुद्धा राहिलेत. वेळेला महत्त्व देत असताना मी का 11 जय बामदेव पाली संघ खेळेल. शिवसेना तालुका प्रमुख बिंदासबाईंची स्पर्धा याच संघाने गाजवली. चॅम्पियन संघ ठरला होता. आज त्याच उमेदीनं त्याच उत्साहानं पुन्हा उतरेल साई मैदान. साई स्टार विगरच्या या नाईट स्पर्धेमध्ये. रोहित या संघाचं नेतृत्व करतात. एका बाजूला आपण पाहतो तेवढा तगडा संघ जे हनुमान उसरले. 1 मध्ये 22. थोडा लेट झाला. सुदर्शन बाद झाल्यानंतर थोडी निराशा. तोसी बाद झाल्यानंतर मॅच मधून आपण पाहतो निघताना पाहिलं गावदेवी आजिवली संघाला. मात्र चांगला खेळ. बॅड लक. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. प्लेअर ऑफ द मॅच जरूर आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन येईल. सागर आम्हाला माहिती देतील. पाहुण्यांच्या आदरातिथ्य सन्मानाकडे वळतोय.
चला बॅटिंग टीम आपण पॅव्हलियन कडे जाऊ शकता. मॅच ऑन करतो आणि प्लेयर ऑफ द मॅच देतोय. यस, नो डाउट्स, रायगड किंग, सिक्सर किंग, रायगड